ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय 112वी ओवी सुरू झालेली होती. म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळ दंडील, चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे. ब्रिगेडियर नातू यांचं उदाहरण मी सांगत होतो. बाप्पासाहेबांचे ते अनुग्रहित शिष्य होते, पूंछ भागाचे ब्रिगेडियर होते आणि त्यावेळेस हिंदुस्थानची फौज लाहोरपर्यंत चढाई करीत गेली ती ब्रिगेडियर नातूंची होती. आणि बाप्पासाहेबाला ते सांगत होते की बाप्पासाहेब, तुम्ही मला सारखे दिसताय, 3-3 तास मी गायत्री जप करतोय, साधनाही करतोय की माझ्या देशाला हरू देऊ नको. आणि मला अशी एक आमची आज्ञा प्रमाण असते, थोडी समजा चुकली तर देशाला भोगावं लागेल. आणि म्हणून मी सारखा जप करतोय गायत्रीचा. आणि युद्ध संपल्यानंतर मी तुम्हाला भेटायला येईल. आणि औरंगाबादला आले आणि औरंगाबादला माझंही भाषण झालं. मी परभणीहून गेलो होतो तिथे. आता तो भाग सांगत नाही. स्वधर्म जो सांडील तया ते काळ दंडील, अध्यात्मामध्ये किंवा म्हणजे कुंडलिनी जागरण होण्यापूर्वीची स्थिती असो की नंतरची असो, तुम्ही भक्त असा की तुम्ही अभक्त असा, तुम्ही देव मानणारे असा की देव मानणारे नसा, प्रत्येकाला ही गोष्ट भोगावी लागेल. मानव देहामध्ये अल्टरनेट नाही. आपल्याला काय माहिती आहे? आपल्याला एकच माहिती आहे, अध्यात्म केलं तर फायदा होईल, नाही केलं तर तोटा होणार नाही. असं नाही, असं नाही. देवाला मानलं तर फायदा होईल, देवाला न मानलं तर काय तोटा होणार आहे, असं नाही. मधली स्टेज मानव देहाला नाही, हे अजून फार लोकांना माहिती नाही. ठीक आहे, मी अभ्यास केला तर पास होऊन, नाही केलं तर काय, आमचं काय होईल? आमचं आहे ते तर जाणार नाही. ठीक आहे, मी कलेक्टर होणार नाही, ते एखादी नोकरी चांगली मिळणार नाही, इंजिनियर होणार नाहीत, वकील होणार नाहीत, डॉक्टर होणार नाहीत, तहसीलदार होणार नाहीत. ठीक आहे, पण आम्ही जे काय असेल नशिबात ते तर उपभोगू की नाही? ब्रह्मदेव म्हणतात नाहीत. डू ऑर डाय, दोनच नियम आहेत अध्यात्मामध्ये. करा नाही तर मरा. लक्षात घ्या, अध्यात्म किती सूक्ष्म आहे. तुम्ही म्हणाल आम्ही नाही केलं, पुढच्या जन्मात करू. हो, पण ह्या जन्मात दुःख भोग, दुःखाची निर्मिती मी करेल. ब्रह्मदेव स्पष्टपणे म्हणतात, जरीही सुखाची प्राप्ती प्रारब्धाने तुम्हाला झालेली असेल, लक्षात घ्या, जरी सुखाची प्राप्ती प्रारब्धाने तुम्हाला झालेली असेल आणि तुम्ही स्वधर्म सोडला. आता स्वधर्माची व्याख्या पुन्हा करत नाही. स्वधर्मांचे नियम सोडले, स्वधर्मांची वागण्याची रीती नीती पद्धती सोडली, योगारूढ राहणे, भक्तांनी कसं आरूढ राहायचं हे सगळं जर तुम्ही सोडलं किंवा भक्तीच्या वाटेला लागले नाहीत हेही सोडलं, भक्तीच्या वाटेला लागलेत पण तुम्ही चुकाही करतायत, असं जरी झालं तरी तुमच्या नशीब, मी नाही ते तर देणार नाही, पण आहे ते तुम्हाला संपवेल, तुम्हाला सुखाने जगू देणार नाही. म्हणून मी विषय असा घेतला होता, अनेक श्रीमंत माणसं असतात, साखर नव्हती, साखर मिळवण्याकरिता जीवाचं रान केलं, साखर मिळाली, देव डायबिटीज देतो, खाऊ देत नाही. सोफा सेट नव्हता म्हणून कमाईच्या मागे लागला, सोफा सेट आला, बसू देत नाही. जीप नव्हती, जीप घेण्याच्या मागे लागला, जीप आली, आता बसू देत नाही, स्पॉन्डिलिटीज झाला. कॅरलॉनची गादी नव्हती, आता गादी आली, पण झोपता येत नाही, स्पॉन्डिलिटीज झाला.
फार फिरता येत नाही, BP झाला, TV आला, प्रोजेक्टर आला, पण पाहवत नाही कारण डोळे अधू झालेले आहेत. संपलं. देव कुठे ना कुठे दुःखांच्या याच्यात ठेवतो. भलेही या देशाचा अंबानी असो, भलेही या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग असो, भलेही या देशाचं कोणी टॉपमोस्ट रँकमधले लोक असो, साधू महात्मा असो, चुका जर झाल्या तर त्याला दुःखात ठेवलेलं आहे. एखाद्याला सगळं काही देईल पण पत्नीचं सुख देणार नाही. एखाद्याला पत्नी देईल पण ती हेल्थनी खराब देईल, नेहमी दवाखान्यात. एखाद्याला पैसा भरपूर देईल पण नेहमी दवाखान्यात. कुठे ना कुठे देव त्याची निर्मिती करतो. आणि इथे स्पष्ट म्हणतात, म्हणून स्वधर्म जो सांडील. इथे आपल्या साधकांकरता खास ओवी आहे की स्वधर्माची लहर मिळालेली आहे, स्वधर्माची लाट मिळालेली आहे, स्वधर्माचा पंथ मिळालेला आहे, स्वधर्मांचे प्रयोग मिळालेले, स्वधर्म साधना माहीत आहे, पण तुम्ही सोडून दिली. हमको टाइम नहीं है. भगवान शंकराचार्याकडे, आद्य शंकराचार्य, सध्याच्या शंकराचार्याकडे नाही, एक श्रीमंत माणूस गेला आणि म्हणाला, महाराज की इतकं बिझी असतो तर मी व्यवहारामध्ये की आम्हाला वेळ मिळत नाही, मग अध्यात्माला वेळ कसा काढावा, वेळच नाही आमच्याकडे. शंकराचार्य थोडा वेळ शांत आणि गप्प राहिले. मग असं म्हणाले की ईश्वराने कोणालाही, कुठल्याही माणसाला जी वेळ आखून दिली, त्याची घडी लावून दिली, आराम दिलेला आहे घडीचा, त्याच्यापेक्षा एक सेकंद कमी जास्त करता येत नाही, कमी किंवा जास्त करता येत नाही. तेवढाच टाईममध्ये त्याला सगळं बसवावं लागेल. तुम्हाला वेळ मिळत नाही हे खरं नाही, तुम्हाला वेळेचं नियोजन माहीत नाही. टाईम मॅनेजमेंट सध्या मी म्हटलं होतं तुम्हाला, असा सब्जेक्ट आता यायला आहे. टाईम मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट. आणि ज्या दिवशी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट जमेल, शंकराचार्य म्हणाले, कारण तुम्हाला टाईम मॅनेजमेंट तुम्ही का करत नाही, वेळ का काढत नाही, कारण चांगल्या गोष्टींचं महत्त्व तुम्हाला अजून कळालेलंच नाही, कळालेलं नाही. आणि चेतना शक्ती नको तिथे तुम्ही लावीत बसलेला आहात, एवढाच त्याचा अर्थ आहे. मिळत नाहीये, खोट आहे, हे आपल्याकडे देखील लावून घ्यावं. मिळत नसेल, साधक आहोत, पण आम्ही रीती चुकतोय, वाटा चुकतोय. धंद्यासाठी आम्ही साधना जर सोडली, ज्ञानेश्वरी सोडली, वाटतं का तुमचा धंदा चांगला चालेल? चांगला चालला असेल, त्याच्यापेक्षा जास्त चालला असता जर तुम्ही सोडली नसती. एखाद्या वेळेस धंदा चालताना दिसेल तुमच्या याच्याप्रमाणे, पण कुठेतरी दणका दिल्याशिवाय ती शक्ती राहत नाही, असं ब्रह्मदेव म्हणतात. आणि भगवान कृष्ण सर्टिफाईड करतात का तुम्ही जर सोडलं, टाईम मॅनेजमेंटच्या नावाखाली, बिझनेस मॅनेजमेंटच्या नावाखाली, आम्हाला वेळ नाही आहे ह्या मॅनेजमेंटच्या नावाखाली जर तुम्ही सोडलं, तर त्याचे परिणाम काय होतील ह्या ओवीत भगवान सांगतायत. म्हणून स्वधर्म जो सांडील, आम्हाला वेळ नाही म्हणून सांडेल. साधकात वेळ नाही म्हणतोय, साधकात आम्हाला जुळत नाही आपण म्हणतोय. तया ते काळ दंडील, एखाद्या वेळेस बिझनेस चांगला चालेल, पण कुठेतरी दणका तुमच्या याच्यात देईल, तो दुःख आणून उभं करील.
काळ म्हणजे तो काल पुरुष तुम्हाला माफ करणार नाही, दंड देईल. जसं मी ज्ञानेश्वरी घेत नव्हतो, मला दंड दिला. समजत नव्हतं, वाटतं आपल्याला रोग झाला असावा, तसं नसतं ते. तया ते काळ दंडील, चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे. म्हणून आत्मधर्म जो सोडील त्याला काळ शिक्षा करील, आणि हा चोर आहे असे समजून त्याच्या जवळ असलेले सर्व प्रकारचे वित्त हरवून घेईल. टिपा. आत्मधर्म सोडल्यामुळे काळाने रामराज्यापासून आतापर्यंत अनंत वेळ शिक्षा दिलेली आहेत. महान संतांची चरित्रे व इतिहासाचे पुरावे भरपूर आहेत. वर्तमान काळ भावीचे भविष्य स्पष्ट सांगत आहे. ज्या ज्या राष्ट्राने आत्मधर्म सोडला, ज्या ज्या राष्ट्राने साधना, टाईम मॅनेजमेंट आणि बिझनेस मॅनेजमेंट होत नाही आम्हाला त्या नावाखाली साधना बुडवली, राजर्षी योग बुडवला, ज्ञानयोग बुडवला, ज्या ज्या काळात हे बुडालं त्या त्या काळात देशाला, संस्कृतीला देखील झटके झाले. भगवान म्हणूनच्या काळात 3 खंडाचा देश होता. येईल तो विषय. ऑस्ट्रेलिया, आशिया आणि आफ्रिका. भगवान म्हणून सध्याच्या काकेशस पर्वतावर राहिले, जो रशियामध्ये आहे. काकेशस पर्वत सध्याच्या भारतात भगवान म्हणून राहिले नाहीत. एवढा मोठा त्रिखंडाचा देश होता. हा एवढा मोठा देश भगवान म्हणून नंतर संपला. रामचंद्राच्या काळात देखील खूप मोठा देश होता, तोही संपला. भगवान कृष्ण पुढे कधीतरी वर्णन करतील, त्यावेळेस मी आले. पण तुकडे होत गेले, आणि भगवान गोपाल कृष्णांच्या काळात खूप तुकडे झाले होते. त्यानंतर आज तर आमच्या समोर बांगलादेश गेला, पाकिस्तान गेला, छोटा भारत राहिला. छोटा, छोटी छोटी गैया, छोटा छोटा ग्वाल, छोटासा भारत. काव्य करू शकतील कोणीतरी, आणि तेही काय होईल सांगता येत नाही. ज्या ज्या वेळी स्वधर्माला लाथा मारल्या ह्या देशाने, स्वधर्माकडे पाठ फिरवली, संतांची होळी केली, संतांना आम्ही जाळलं, त्या त्यावेळेस देशाला भोगावं लागलं. समाज, संस्कृती सगळं मला पारतंत्र्यात जाईपर्यंत आमची गोष्ट झाली. विवेकानंदांना एक प्रश्न विचारला होता जपानमध्ये. स्वामी विवेकानंद जपानला गेले आणि तिथे भारतीय संस्कृतीवर ते व्याख्यान देऊ लागले. त्यावेळेस एकाने प्रश्न विचारला, स्वामीजी ठीक आहे, भगवद्गीता, उपनिषद, वेद, संहिता, ब्राह्मण्य, काय काय तुमचे प्रचंड ग्रंथ संपदा आहे. एवढा असताना ह्या देशाचा माणूस आणि हा देश इतका दरिद्री का? काय सुंदर प्रश्न आहे. त्याने एक उत्तर दिलं, अरे बाबा, बंदूक आहे, सामर्थ्यशाली बंदूक हातात आहे, पण वापरायची कशी हेच माहिती नाही. आणि वापरायची कशी हे जर माहिती नसेल तर ती बंदूक संरक्षण करू शकत नाही, जरी हातात असेल तरी. म्हणून याचा उपयोग कसा करावा, या स्वधर्म लाटायचा, हे भारतीयांना माहिती नाही, म्हणून त्याची तशी दुर्दशा झाली. कसे अनुभव घ्यायचे, केव्हा घ्यायचे, कोणत्या वयात घ्यायचे, घेतलेच पाहिजे का? जशी राष्ट्राची धूळदाण होते, संस्कृतीची धूळदाण होते, त्याप्रमाणे आपल्या संसाराची देखील धूळदाण होते, हे लक्षात घ्या. काय देशाच्या पारतंत्र्यात गेला ना हा देश, गेला पारतंत्र्यात, कारण आम्ही हेडसाळ केली. आणि आज जे जे कोणी अशी हेडसाळ करतील, काळांची पावलं ओळखणार नाहीत, त्यांना ब्रह्मदेव काय म्हणतात, अरे त्यांच्याकडे काही असेल तर चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे.
चोर म्हणजे जरी त्यांच्याकडे संपत्ती असेल, मग ज्ञानाची असो कशाचीही असो, हे पहा मागे सांगितलं, दान धर्मापासून सेवा धर्मापर्यंत केलं पाहिजे. नाही केलं तिथेही त्याला दंड बसतो. कसा बसतो ते सांगतो. काशीचा नरेश त्याच्या मुलीला ब्रह्म संबंध झाला, म्हणजे ब्रह्मराक्षस लागला. भूत पण ब्रह्मराक्षस. ब्रह्मराक्षस फार खतरनाक.